तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझी स्पर्धा परीक्षा या तुमच्या सर्वांच्या यूट्यूब चॅनलला. मित्रांनो, आपलं लास्ट लेसन आणि या लेसनमध्ये आपला जो आहे बराच अंतर झाला आहे, पण काही हरकत नाही. आता यानंतर जे आहे तुमचे इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचे ही लेसन्स जे आहेत आपले ते रेग्युलर येत राहणार आहेत मित्रांनो. ठीक आहे, तर मग आता काय आहे की लास्ट लेसनमध्ये आपण पाहिलं होतं की जे रिझोल्युशन ऑफ फोर्सेस बद्दल आपण काय केलं होतं, थोडंसं डिस्कशन केलं होतं मित्रांनो त्या ठिकाणी. करेक्ट. तर रिझोल्युशन ऑफ फोर्सेस आपण पाहिले होते. ठीक आहे, तर मग आपण त्याच्यातले काय पाहिलं होतं लास्टमध्ये, आपण जे रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स जे होते, ठीक आहे, त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करत होतो. ठीक आहे, रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स बद्दल आपण डिस्कशन करत होतो. म्हणजेच काय झालं, या ठिकाणी मी रिझोल्युशन ऑफ फोर्सेस लिहितो. ठीक आहे, रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स म्हणजेच काय झालं, तुमचे जे फोर्सेस जे असतात मित्रांनो, ते तुमचे कोणते अलॉंग एक्स आणि वाय ॲक्सिस मध्ये अलॉंग एक्स अँड वाय ॲक्सिस तुमचे रिझॉल्व्ह केले जातात मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे सपोज काय आहे, तुमच्याकडे हा एक फोर्स आहे. ठीक आहे, हा एफ फोर्स आहे. ठीक आहे, त्याला तुम्ही काय केलं, अलॉंग जे आहे तुमचं एक्स ॲक्सिस तुम्ही त्याला काय करणार, रिझॉल्व्ह करणार. ठीक आहे, अँड अलॉंग हा जो आहे, ठीक आहे, थोडं एकदम व्हर्टिकल नाही आहे पण कन्सिडर करून घ्या की तुम्ही काय वाय ॲक्सिसच्या अलॉंग तुम्ही रिझॉल्व्ह करणार. ठीक आहे, मग तुमचं काय झालं, हा एक्स आणि वाय ॲक्सिस मधला अँगल किती झाला तुमचा, तो 90 डिग्री झाला. करेक्ट आहे की नाही. ठीक आहे, तो काय झाला तुमचा 90 डिग्री झाला. ठीक आहे, तर मग याच्यावरनं जे आहे, ठीक आहे, ट्रँगल लॉ जर तुम्ही याला लावला तर तुमचं काय होत होतं. ठीक आहे, अशा पद्धतीने तुमचं बनत होतं. ठीक आहे, हा एफ. ठीक आहे, हा काय तुमचा एफ वाय आणि हा काय तुमचा एफ एक्स. ठीक आहे, हा काय होतो तुमचा अँगल थिटा. ठीक आहे, जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर तुमचं काय बनत होतं. ठीक आहे, साइन थिटाचा जर तुम्ही फॉर्म्युला लावला तर तुमचं काय बनत होतं. ठीक आहे, तुम्हाला सर्वांना याचा हा जो होता अँगल, ठीक आहे, थिटा, तो तुम्हाला सर्वांना माहिती होतं. टॅन थिटा कसा काढतात. ठीक आहे, टॅन थिटा कसा काढतात, अपोजिट अपॉन ॲडजेसंट. ठीक आहे, म्हणजेच काय झालं, एफ वाय अपॉन एफ एक्स. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला जो आहे रिझल्टंटचा हॉरिझॉन्टल सोबतचा तुम्हाला अँगल माहिती पडून गेला की किती येणार आहे. ठीक आहे, पण जर तुम्हाला हे जे आहे एफ वाय आणि एफ एक्सची जी व्हॅल्यू जी आहे ती कशी काढणार. ठीक आहे, ती तर आपल्याला माहिती हवी की नाही. ठीक आहे, तर एफ वाय आणि एफ एक्सची व्हॅल्यू काय फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय साइन थिटा आणि कॉस थिटाच्या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट कराव्या लागतील. ठीक आहे, तर साइन थिटा काय असतो आपला, साइन थिटा युजली काय असतो. ठीक आहे, साइन थिटा काय असतो आपला, अपोजिट अपॉन ॲडजेसंट, सॉरी हायपोटेनियस असतो. हा काय झाला तुमचा राईट अँगल ट्रायंगल झाला की नाही. म्हणजेच काय झालं, अपोजिट काय आहे तुमची थिटाची अपोजिट एफ वाय. ठीक आहे, एफ वाय अपॉन काय झालं तुमचं हायपोटेनियस. हायपोटेनियस काय झालं तुमची एफ. करेक्ट, म्हणजेच काय झालं तुमचा एफ वाय काय होईल, मग तुमचा एफ वाय इज इक्वल टू युअर एफ साइन थिटा. ठीक आहे, एफ वाय काय झाला तुमचा एफ साइन थिटा झाला. करेक्ट, आणि एफ एक्स काय होईल मग तुमचा कॉस थिटा काय होईल तुमचा कॉस थिटा इज इक्वल टू युअर एफ एक्स अपॉन एफ. करेक्ट, म्हणजेच एफ एक्स काय झाला तुमचा एफ कॉस थिटा. करेक्ट, तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकतात. ठीक आहे, तर मग लास्ट लेसनमध्ये जे होतं, लास्ट लेसनमध्ये आपण तेच पाहिलं होतं. ठीक आहे, तर आपलं काय होत होतं की एफ एफ काय होतं तुमचं, एफ वॉज युअर काय एफ एक्स आणि एफ वायचे कॉम्पोनंट आहेत. ठीक आहे, आपण लिहिलं होतं काय एफ इज इक्वल टू युअर एफ एक्स प्लस एफ वाय लिहिलं होतं आपण, अशा पद्धतीने लिहिलं होतं. ठीक आहे, आणि जे बाकीचं जे डेरिव्हेशन होतं ते मी तुम्हाला करून दाखवलं होतं. ठीक आहे, तर मग कशा पद्धतीने केलं होतं आपण ते तुम्हाला सर्वांना आता मी या ठिकाणी परत काही लिहित नाही आहे. ठीक आहे, जे आहे ते तुम्ही लास्ट लेसनमध्ये जाऊन पाहू शकतात मित्रांनो. ठीक आहे, तर हे काय झालं होतं आपलं, मी या ठिकाणी फक्त तुम्हाला काय जे आहे थोड्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला रिवाईज करून दिल्या आहेत लास्ट लेसनपासून तर या लेसनपर्यंतच्या. ठीक आहे, तर त्याच्यानंतर जे आहे मित्रांनो, एक अतिशय महत्त्वाचा लॉ आपल्यासमोर आहे. ठीक आहे, एक अतिशय महत्त्वाचा कोणता लॉ आहे, तो आहे तुमचा इक्विलिब्रियम लॉ. ठीक आहे, इक्विलिब्रियम लॉ. ठीक आहे, मी या ठिकाणी फुल फॉर्म नाही लिहित आहे, फक्त लिहितोय की इक्विलिब्रियम लॉ. ठीक आहे, मग तो काय आहे मित्रांनो. ठीक आहे, जेव्हा काय असतात मित्रांनो तुमचे दोन फोर्सेस इक्विलिब्रियम मध्ये कधी बोलले जातात, टू फोर्सेस कॅन बी इन इक्विलिब्रियम ओनली इफ दे काय असेल त्यांची जी मॅग्नेट्यूड असेल. ठीक आहे, सपोज एखादी ही एक काय आहे तुमची बॉडी आहे. ठीक आहे, त्याच्यावर काय आहे तुमचे काय आहेत फोर्सेस काय आहेत लागत आहेत. ठीक आहे, ते कसे लागत आहेत तुमचे अपोजिट इन डायरेक्शन. ठीक आहे, दोघांची डायरेक्शन कशी आहे अपोजिट आहे. ठीक आहे, अपोजिट आहे. दोघांचं मॅग्नेट्यूड काय आहे, दोघांचं मॅग्नेट्यूड सेम आहे. ठीक आहे, आणि ते कसे आहेत, ते कसे आहेत दोघं फोर्सेस कसे आहेत तुमचे कोलिनियर आहेत.
ठीक आहे. दोघं फोर्सेस कसे आहेत, कोलिनियर. ठीक आहे. मग काय झालं त्याच्यासाठी इक्विलिब्रियम लॉ साठी टू फोर्सेस ठीक आहे कॅन बी इन इक्विलिब्रियम ओनली इफ, ठीक आहे, ओनली इफ दे आर, ठीक आहे, दे आर व्हॉट, इक्वल इन मॅग्निट्यूड, ठीक आहे, अपोजिट इन डायरेक्शन and collinear in action. ठीक आहे. collinear in what, your action. ठीक आहे. तर हा काय झाला तुमचा इक्विलिब्रियम लॉ झाला मित्रांनो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने काय आहे, तुम्ही रिझोल्युशन ऑफ फोर्सेस आणि इक्विलिब्रियम लॉ बद्दल आपलं जे आहे या ठिकाणी डिस्कशन झालं आहे. ठीक आहे. तर त्याच्यानंतर जे आहे मित्रांनो, एक अतिशय अजून एक महत्त्वाचा लॉ आहे, तो आहे तुमचा लॉ ऑफ सुपरपोजिशन. ठीक आहे. काय आहे लॉ ऑफ सुपरपोजिशन, काय असतो हा लॉ. ठीक आहे. सुपरपोजिशन आपल्याला सर्वांना माहिती आहे. ठीक आहे. म्हणजेच काय करायचं काय असतं मित्रांनो, तुमच्याकडे काय आहे, सपोज एखादी बॉडी आहे. ठीक आहे. काय आहे, एखादी बॉडी आहे. ठीक आहे. त्याच्यावर काय आहे, ठीक आहे, त्याच्यावर काय आहे, मी या ठिकाणी दुसऱ्या कलरने नोट करतो. ठीक आहे. दुसऱ्या कलरने नोट करतो. ठीक आहे. ही काय आहे, ही तुमची लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स आहे. ठीक आहे. हा पॉइंट आहे तुमचा ए. ठीक आहे. हा पॉइंट आहे तुमचा बी. ठीक आहे. या लाईन ऑफ ऍक्शनच्या अलॉंग तुमचा एक फोर्स लागत आहे पॉइंट ए वर. ठीक आहे. पॉइंट ए जो की बॉडीच्या आतमध्ये आहे, त्याच्यावर लागतो आहे तुमचा फोर्स पी लागतोय. ठीक आहे. काय लागतोय, तुमचा फोर्स पी लागतो आहे. ठीक आहे. तर मग तुमची बॉडी जर तुम्हाला काय करायचं आहे, ठीक आहे, जर तुम्हाला या पी मुळे जर तुम्ही काय केलं, पी हा फोर्स जर तुम्ही बी वर लावलात, ठीक आहे, आणि जर तुम्ही बोललात की बॉडीवर काही तुमचा इफेक्ट होतो आहे का, आपल्याला ते चेक करायचं आहे. ठीक आहे. तर तुम्ही चेक केलात आणि तुम्ही जर तो पी फोर्स ए वरनं काढून बी वर लावला, तर तुम्ही बोलणार की जे आहे बॉडीवरची जी ऍक्शन जी होते पी फोर्समुळे ती सेम राहील का, तर हो ती सेम राहील. ठीक आहे. तर ते कशामुळे होतं, ते तुमचं होतं लॉ ऑफ सुपरपोजिशन. ठीक आहे. म्हणजे सपोज मी परत या ठिकाणी काढतो, ड्रॉ करतो. ठीक आहे. ही आहे तुमची बॉडी. ठीक आहे. ही आहे अगेन तुमची लाईन ऑफ ऍक्शन. ठीक आहे. हा आहे तुमचा ए पॉइंट, हा आहे तुमचा बी पॉइंट. करेक्ट. आणि तुम्ही काय केलं मग याच्या अबाउट, ठीक आहे, तुम्ही काय करू शकतात, मग एक तर तुम्ही अशा पद्धतीने फोर्सेस लावू शकतात. ठीक आहे. या ठिकाणी ही पी लावलात. ठीक आहे. पी लावलात. अशा पद्धतीची तुमची सिस्टम ऑफ फोर्सेस असू शकते. कारण हे दोघं काय आहेत, ॲज पर इक्विलिब्रियम लॉ. ठीक आहे. हे दोघं फोर्सेस काय आहेत, इक्विलिब्रियम मध्ये आहेत. इक्विलिब्रियम मध्ये म्हणजे काय, ते दोघं काय आहेत, अपोजिट इन डायरेक्शन आहे, कोलिनियर आहे, त्यांचं मॅग्निट्यूड सेम आहे. करेक्ट आहे की नाही. त्याच्यामुळे बॉडीवर कोणता फोर्स लागेल, फक्त की कोणत्या मॅग्निट्यूडचा फोर्स लागेल, ओनली पी मॅग्निट्यूडचा फोर्स लागेल. ठीक आहे. दॅट इज ऍक्टिंग ऑल्सो इन द लाईन ऑफ ऍक्शन. ठीक आहे. जी फोर्सची जी लाईन ऑफ ऍक्शन आहे त्याच्याच अलॉंग लागतो आहे. ठीक आहे. आणि तिसरी केस काय, जे आपण काय केलं, ए वरनं फोर्सला कशावर शिफ्ट केलं, बी वर शिफ्ट केलं. ठीक आहे. हा ए पॉइंट होता, हा तुमचा बी पॉइंट होता. करेक्ट. आणि तुम्ही काय केलं, फोर्सला काय केलं, तुम्ही बी वर लावलात, बी पॉइंटवर. ठीक आहे. तर हा काय झाला तुमचा जो आहे लॉ ऑफ सुपरपोजिशन असतो मित्रांनो. ठीक आहे. म्हणजेच काय झालं तुमचं, ठीक आहे, म्हणजेच काय झालं, द ऍक्शन ऑफ, ठीक आहे, मी या ठिकाणी लिहितो, द ऍक्शन ऑफ गिव्हन सिस्टम. ठीक आहे. द ऍक्शन ऑफ गिव्हन सिस्टम. ठीक आहे. या सिस्टमवर काय आहे, काहीतरी ऍक्शन होते आहे पी फोर्समुळे. ठीक आहे. ऑफ फोर्स. ठीक आहे. ऑफ फोर्स ऑन रिजिड बॉडी. ठीक आहे. काय आहे, कशी आहे तुमची बॉडी, रिजिड बॉडी. ठीक आहे. विल इन नो वे, ठीक आहे, कोणत्याच परिस्थितीमध्ये काय नाही होणार, ती चेंज नाही होणार. ठीक आहे. नो वे चेंज इफ वी ऍड और सबस्ट्रॅक्ट फ्रॉम देम another force of system. ठीक है. फोर्स ऑफ सिस्टम. ठीक है. फोर्स ऑफ सिस्टम किंवा सिस्टम ऑफ फोर्सेस इन इक्विलिब्रियम. ठीक आहे. तर होप तुम्हाला सर्वांना कळालं असेल.
ठीक आहे. काय करा तुम्ही, ही काय आहेत 2 पॉईंट्स आहेत जे बॉडीच्या मध्ये आहेत, ए आणि बी पॉईंट्स. ठीक आहे. ए पॉईंट्सवर तुम्ही लावला होता इनिशियली पी फोर्स, त्याच्यामुळे काय होत होतं, बॉडीवर काहीतरी ऍक्शन जनरेट होत होती. ठीक आहे. जर तुम्ही तोच फोर्स जर तुम्ही बी पॉईंटवर लावला आणि त्याच्यानंतर बॉडीवर काय ऍक्शन होते ते चेक केलं तर तुम्हाला काय मिळेल, जो रिझल्ट जो आहे तो तुम्हाला काय मिळणार आहे मित्रांनो, तो अतिशय सिमिलर मिळणार आहे. ठीक आहे. तो कसा मिळणार आहे तुम्हाला, एकदम सिमिलर मिळणार आहे मित्रांनो. ठीक आहे. तर मग आता त्याच्यानंतर जे आहे मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत. ठीक आहे. एक क्वेश्चन पाहणार आहोत. ठीक आहे. एक काय करणार आहोत आपण, एक क्वेश्चन पाहणार आहोत आपण, त्याचं जे आहे ते पाहूया. ठीक आहे. काय काय आहे क्वेश्चन, तुम्हाला काय करायचं आहे याच्यामध्ये रिझल्टंट फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. रिझल्टंट ऑफ गिवन फोर्सेस. ठीक आहे. जे आहे ते तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. आणि फोर्सेस कसे आहे तुमचे, ठीक आहे, मी ते या ठिकाणी लिहितो आहे. ठीक आहे. हा थोडासा मोठा झाला. ठीक आहे. हा आहे तुमचा 50 न्यूटनचा, हा आहे तुमचा 70 न्यूटनचा, आणि दोघांच्या मध्ये अँगल आहे तुमचा 60 डिग्री. ठीक आहे. आता याच्यावरून तुम्हाला काय करायचं आहे, जे आहे तुमचं, ठीक आहे, ठीक आहे, तुम्हाला कोणत्या कोणत्या मेथडने, पॅरेलेलोग्रामच्या मेथडने, ठीक आहे, पॅरेलेलोग्रामच्या मेथडने, पॅरेलेलोग्राम लॉ. ठीक आहे. सेकंड आहे तुमचं ट्रायंगल लॉ. ठीक आहे. अँड थर्ड वन इज युअर बाय रिझोल्युशन ऑफ फोर्सेस. ठीक आहे. रिझोल्युशन ऑफ फोर्सेस. ठीक आहे. इन Fx अँड Fy. Fx अँड Fy मध्ये तुम्हाला फोर्सेसला कसं करायचं आहे, रिझॉल्व करायचं आहे, आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. तर मग फर्स्ट जे आहे, फर्स्ट मेथडने आपण ट्राय करूयात. ठीक आहे. पहिलं काय आहे, पॅरेलेलोग्राम लॉ. ठीक आहे. पॅरेलेलोग्राम लॉ. ठीक आहे. त्याच्याने आपण काय करूया, फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला पॅरेलेलोग्राम ड्रॉ करावा लागेल त्याच्यासाठी. ठीक आहे. हा काय होईल, हा तुमचा 70 न्यूटनचा फोर्स होईल. हा जो आहे हा तुमचा 50 न्यूटनचा. ठीक आहे. हा अगेन 70 न्यूटन, आणि हा किती होईल तुमचा 50 न्यूटन. ठीक आहे. आणि जो रिझल्टंट जो आहे तो काय होईल, तो डायगोनल, दॅट विल बी द डायगोनल ऑफ युअर पॅरेलेलोग्राम. ठीक आहे. हा काय असेल तुमचा रिझल्टंट. ठीक आहे. तर मग हा काय होईल तुमचा, हा अँगल अल्फा 50. ठीक आहे. कारण काय, रिझल्टंटचा अँगल विथ 50 न्यूटनचा फोर्स, आणि हा काय होईल तुमचा, मी या ठिकाणी डिनोट करतो अल्फा 70, म्हणजे काय, रिझल्टंट आणि 70 न्यूटनच्या फोर्स मधला किती अँगल जो आहे तो आपल्याला तोही फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. तर मग आता ते आपण पाहूया. ठीक आहे. तर लॉ ऑफ पॅरेलेलोग्राम नुसार आपल्याला आर कशा पद्धतीने फाइंड आउट करायचं ते सर्वांना माहिती आहे. ठीक आहे. जर आपल्याला काय आहे, पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थिटा. आता थिटा काय असतो तुमचा, थिटा असतो तुमचा या दोघं फोर्सेस मधला जो असतो अँगल असतो. ठीक आहे. हा जो आहे हा 60 काय आहे, हा तुमचा थिटा आहे. ठीक आहे. तर मग या ठिकाणी तुमचा पी किती होईल, पी विल बी युअर 50 न्यूटन, क्यू विल बी युअर 70 न्यूटन. ठीक आहे. अँड थिटा विल बी युअर 60 डिग्री. ठीक आहे. तर मग रिझल्टंट काय होईल तुमचा, आर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 50 स्क्वेअर प्लस 70 स्क्वेअर प्लस 2 into 50 into 70 into cos of 60 into what your cos of 60. ठीक आहे. मी या ठिकाणी मी थोडासा जो लेंदी प्रॉब्लेम आहे, मी तुमच्या ज्या कन्सेप्ट जे आहेत ना मित्रांनो, त्या तुम्हाला समजण्यासाठी मी त्या या ठिकाणी घेतो आहे. ठीक आहे. मग खाली तुमचा याचा आन्सर येतो तुमचा 104.4 न्यूटन. तुम्ही बोलणार की सर या ठिकाणी हे एवढं कॅल्क्युलेशन कोण करेल कोण नाही. ठीक आहे. तर त्याच्यासाठी मी काय आहे, फक्त तुमच्या ज्या कन्सेप्ट जे आहेत मित्रांनो त्याच्यासाठी मी हे क्वेश्चन्स अशा पद्धतीने घेतो आहेत. ठीक आहे. नाहीतर बरेचसे मित्र जे आहेत आपले ते घाबरून जातात की एवढं कॅल्क्युलेशन विदाऊट कॅल्सी कसं करणार आपण तरी. ठीक आहे. तर काही घाबरून जायची गरज नाही. मी फक्त काय आहे, तुमची जी आहे कन्सेप्ट जे आहेत तुमच्या त्या सॉल्व्ह झाल्या पाहिजे, त्या तुम्हाला समजल्या पाहिजे, त्याच्यासाठी मी या ठिकाणी हे काय करत आहे, प्रयत्न करत आहे. ठीक आहे. तर मग आपलं रिझल्टंट तुम्हाला मिळाला. रिझल्टंट नंतर तुम्हाला काय फाइंड आउट करायचं, 50 न्यूटनचा फोर्स आणि रिझल्टंट मधला अँगल, आणि 70 न्यूटन आणि रिझल्टंट मधला अँगल. ठीक आहे. तर मग आपल्याला जे माहिती आहे, ठीक आहे, आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपण सर्वांनी पाहिलं होतं टॅन अल्फा काय पाहिलं होतं. ठीक आहे. टॅन अल्फा काय पाहिलं होतं,
जे आपण पाहिलं होतं, आपण काय पाहिलं होतं की जो हॉरिझॉन्टल फोर्स जो होता, पी फोर्स जो होता, आपण त्याच्यासोबतचाच अँगल मेजर केला होता. ठीक आहे, मग आपण पहिले तो घेऊया. ठीक आहे, तो काय होता आपला. ठीक आहे, आपण काहीतरी अशा पद्धतीने लिहिलं होतं, टॅन अल्फा काय लिहिलं होतं आपण. ठीक आहे, क्यू साइन थिटा. ठीक आहे, अपॉन पी प्लस क्यू कॉस थिटा. अशा पद्धतीने लिहिला होता की नाही. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण लिहिलं होतं की नाही. करेक्ट. तर मग काय होईल तुमचं 70 साइन ऑफ 60 या ठिकाणी होईल, कारण क्यू काय झाला तुमचा या ठिकाणी. ठीक आहे, क्यू 70 झाला. ठीक आहे, प्लस 50 50 प्लस 70 कॉस ऑफ 60. ठीक आहे, आणि जर तुम्हाला जर तो काय करायचा असेल, हा विथ रिस्पेक्ट टू पी फाइंड आउट केला होता, आणि जर तुम्हाला विथ रिस्पेक्ट टू क्यू जर फाइंड आउट करायचं असेल मित्रांनो, त्याचं काय करायचं, त्याचा अपोजिट करायचा. ठीक आहे, अल्फा क्यू करायचं असेल तर क्यूच्या जागेवर काय येणार तुमचा, फक्त पी येणार. पी साइन थिटा अपॉन क्यू प्लस पी कॉस थिटा. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुमचं हे येत होतं, तुमचं येतं 0.7132. ठीक आहे, आणि जर तुम्ही अल्फा जो आहे टॅन इनवर्स जर याचा घेतला तर तुमचा तो येतो 35.5 डिग्री. ठीक आहे, 35.5 डिग्री. ठीक आहे, जर तुम्ही क्वेश्चन पाहिलात मित्रांनो आपला. ठीक आहे, मग काय होणार तुमचा अल्फा 50 प्लस अल्फा 70 काय होणार तुमचा थिटा. थिटा किती आहे तुमचा 60. जर तुम्ही एक जरी अँगल काढला आणि तुम्हाला दोघं फोर्सेसच्या मधला जर अँगल माहिती असेल तर तुम्ही दुसराही काढू शकतात. हा किती आहे टोटल तुमचा 60, हा तुम्हाला मिळेल 35.5. रिमेनिंग किती होईल राहील तुमचा 60 मायनस 35.5. करेक्ट आहे की नाही. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही फाइंड आउट करू शकतात. पण आपण काय करूया, आपण जे आहे आपण या ठिकाणी जे आहेत जो आपला फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये टाकून पाहूयात. ठीक आहे, मग काय होईल तुमचा टॅन ऑफ अल्फा 70 काय मग तुमचा 50 साइन ऑफ 60 प्लस 70 प्लस 50 कॉस ऑफ 60. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही फाइंड आउट करू शकता. जे आन्सर तुमचं येतं 4.558. तुम्ही ते जे आहे मित्रांनो कॅल्सीने तुम्ही चेक करू शकतात. ठीक आहे, आणि तुमचा अल्फा 70 जो आहे तो येतो तुमचा किती यायला पाहिजे तुमचा 24.5 उरला होता. ठीक आहे, तेच येणार तुमचा आन्सर 24.5 डिग्री. ठीक आहे, तुम्ही जे आहे हे सर्व जे आहेत तुम्ही जे कॅल्सीमध्येही तुम्ही चेक करून फाइंड आउट करू शकतात मित्रांनो. ठीक आहे, सेकंड जे आहे. ठीक आहे, सेकंड मेथड आपली कोणती होती तुमची ट्रायंगल लॉ, बाय ट्रायंगल लॉ. आपण त्याच्यानेही करूया, त्या मेथडनेही करूया आपण बाय ट्रायंगल लॉ. ठीक आहे, मग ट्रायंगल लॉमध्ये तुमचा ट्रायंगल कशा पद्धतीने बनला असता. ठीक आहे, हा काय आहे, हा तुमचा 50 न्यूटनचा फोर्स आहे. ठीक आहे, हा आहे तुमचा 70 न्यूटनचा फोर्स. ठीक आहे, हा 50 न्यूटन, हा 70 न्यूटन, आणि हा जो आहे तुमचा. ठीक आहे, ठीक आहे, असू द्या. हा जो आहे हा आहे तुमचा रिझल्टंट आर. करेक्ट आहे की नाही. ठीक आहे, हा काय झाला तुमचा रिझल्टंट आर झाला. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही फाइंड आउट करू शकतात. ठीक आहे, हा आहे तुमचा रिझल्टंट आर. ठीक आहे, तर आपल्याला सर्वांनी माहिती होतं नोटेशन काय दिले होते, हा होता अल्फा, हा होता आपला गामा, आणि हा काय होता आपला बीटा. बीटा किती होता तुमचा, या दोघांमधला अँगल किती होता, दोघं फोर्सेस मधला हा थिटा होता. मग हा किती होणार तुमचा 180 मायनस थिटा होणार. करेक्ट आहे की नाही. ठीक आहे, करेक्ट आहे की नाही. म्हणजेच काय झाला इथं थिटा किती होता तुमचा 60 डिग्री होता. मग या ठिकाणी बीटा किती होणार तुमचा 180 मायनस थिटा, दॅट विल बिकम युअर 120 डिग्री. ठीक आहे, बीटा किती होणार तुमचं या ठिकाणी 120 डिग्री होणार. ठीक आहे, आणि तुम्हाला या ठिकाणी काय फाइंड आउट करायचं आहे, हा अल्फा अँगल फाइंड आउट करायचा आहे, रिझल्टंटचा अँगल. ठीक आहे, विथ रिस्पेक्ट टू युअर हॉरिझॉन्टल फोर्स. ठीक आहे, विथ रिस्पेक्ट टू युअर हॉरिझॉन्टल फोर्स पण तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, मग जो होता आपला बाय कोसाइन रूल. ठीक आहे, बाय कोसाइन रूलने आपल्याला काय मिळत होतं. ठीक आहे, बाय कोसाइन रूल व्हॉट यू आर गेटिंग. ठीक आहे, आपल्याकडे काय फॉर्म्युला होता, आर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर मायनस 2 पी क्यू युअर कॉस ऑफ बीटा. ठीक आहे, कॉस ऑफ बीटा मिळत होतं की नाही. ठीक आहे, हे जे आहेत ना मित्रांनो अतिशय सिमिलर आहे. फक्त तुम्हाला काय आहे, सर्वांना जर माहिती असेल, तुम्हाला सर्वांना जर माहिती असेल. ठीक आहे, कॉस ऑफ. ठीक आहे, कॉस ऑफ 180 मायनस थिटा जो असतो तुमचा तो काय असतो तुमचा मायनस कॉस ऑफ थिटा असतो. ठीक आहे, मायनस कॉस ऑफ थिटा असतो. ठीक आहे, तुमचा हा किती झाला 180 मायनस 60 झाला की नाही. ठीक आहे, थिटा या ठिकाणी किती झाला तुमचा 60 झाला. ठीक
ठीक आहे, 60 डिग्री झाला. ठीक आहे, मग काय होईल तुमचा, तुम्ही काय घेतलं, कॉस ऑफ 60 घेतला इथं या ठिकाणी, फक्त काय होईल मायनस साईन, तोच तुम्ही या ठिकाणी टाकलात आणि ही मायनसची प्लस होऊन जाणार. म्हणजेच तुमचा काय झाला, जो पॅरेललोग्रामचा जो लॉ होता तोच तुमचा या ठिकाणीही तुम्हाला प्रूव्ह होताना दिसतो मित्रांनो. ठीक आहे, तर तुम्हाला तेच आहे, फक्त जे आहे ट्रिग्नोमेट्री जर तुमची स्ट्रॉंग असेल आणि जर तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीवरचा जर व्हिडिओ पाहिजे असेल मित्रांनो, की तुम्हाला जर अँगल वगैरेमध्ये कन्फ्युजन होत असेल तर तुम्ही मला सांगा, मी त्यावरही एक अतिशय सिंपल आहे की तुम्हाला अँगल कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे आहे, की 180 प्लस जो असतो, ठीक आहे, 90 टू 180 मध्ये तुमचे अँगल कोणते पॉझिटिव्ह येतात, काय व्हॅल्यू येते त्यांची. ठीक आहे, 180 टू 270 मध्ये काय व्हॅल्यू येते, कोणते अँगल्स पॉझिटिव्ह राहतात, कोणते निगेटिव्ह राहतात, 270 टू 360. अतिशय सोपा आहे मित्रांनो, मी तुम्हाला जे आहे अतिशय सोप्या वेमध्ये मी तुम्हाला आणि कायमचं लक्षात राहील अशा पद्धतीने तुम्हाला समजू शकतो. जर तुम्हाला त्याची गरज असेल मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायचं आहे आणि मला सांगायचं आहे, सो दॅट मी जे आहे तो एक बोनस व्हिडिओ जो आहे मी ते तुमच्यासाठी त्या ठिकाणी बनवून घेईल. ठीक आहे, तर मग आता या ठिकाणी परत क्वेश्चनकडे येऊया आणि पाहूया की आपला पी काय होता. पी होता तुमचा 50 स्क्वेअर. ठीक आहे, क्यू होता तुमचा 70 स्क्वेअर. ठीक आहे, मायनस 250 इंटू 70 इंटू कॉस ऑफ 120. ठीक आहे, जर तुम्ही याचं आन्सर फाइंड आउट केलं तर तुमचं परत या ठिकाणी किती येतं आहे, 104.4 न्यूटन. ठीक आहे, आन्सर काय आलं तुमचं, 104.4 न्यूटन. ठीक आहे, हा झाला बाय कोसाइन रूलने तुम्ही काय केलं, रिझल्टंट फाइंड आउट केला, पण रिझल्टंटचं लोकेशन फाइंड आउट करायचं आहे आता. ठीक आहे, रिझल्टंटचं लोकेशन फाइंड आउट करायचं आहे. ते लोकेशन फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे काय होतं, आपल्याकडे होतं बाय साइन रूल. ठीक आहे, बाय साइन रूल. साइन रूलने काय कळत होतं तुम्हाला. ठीक आहे, काय होतं तुमच्याकडे आर अपॉन, ठीक आहे, जे होतं फोर्सच्या अपोजिट अँगल, आरच्या अपोजिट कोणतं होतं, बीटा होता. ठीक आहे, आणि काय होतं त्याच्यानंतर मग तुमच्याकडे 70 न्यूटनचा जो फोर्स होता त्याच्या अपोजिट कोणता अँगल होता तुम्हाला, साइन अल्फा होता. कारण तुम्हाला काय फाइंड आउट करायचं होतं, अल्फा अँगल फाइंड आउट करायचं होतं की नाही. ठीक आहे, हा अल्फा अँगल फाइंड आउट करायचा होता, त्याच्या अपोजिट फोर्स घ्यावा लागणार, म्हणजे 70 घ्यावं लागणार, 70 बाय साइन अल्फा आणि आर अपॉन साइन बीटा. ठीक आहे, आरच्या अपोजिटचा अँगल घेतला आपण, करेक्ट आहे की नाही. ठीक आहे, तर मग तुम्हाला काय माहिती आहे आता या ठिकाणी, आरची व्हॅल्यू माहिती आहे, आर किती आहे तुमचा 104.4. ठीक आहे, साइन ऑफ बीटा माहिती आहे, साइन ऑफ बीटा किती आहे तुमचा 120 डिग्री. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मग 70 अँड साइन ऑफ अल्फा. ठीक आहे, साइन ऑफ काय, व्हॉट युअर अल्फा. ठीक आहे, मग साइन ऑफ अल्फा जो आहे, अल्फा किती येतो तुमचा, त्याच्यावरनं जर तुम्ही फाइंड आउट केला तर 35.5 डिग्री. ठीक आहे, तर किती येतोय 35.5, जोच आपला काय येत होता पॅरेललोग्राम लॉनुसार. ठीक आहे, त्याच्याने जर केलं तर आपला काय येत होता, तो अल्फा 50 येत होता. ठीक आहे, 50 न्यूटनचा फोर्स आणि रिझल्टंट मधला अँगल पण तेवढाच येत होता, तोच आपल्या या ठिकाणी आलाय. ठीक आहे, तर होप तुम्हाला सर्वांना या ज्या सर्व गोष्टी आहेत ते तुम्हाला कळायला असतील. ठीक आहे, मग आता त्याच्यानंतर आहे आपली थर्ड मेथड काय आहे तुमची, बाय रिझोल्युशन ऑफ फोर्सेस along x and y axis. ठीक आहे, आपल्याला काय करायचे आहेत, जे फोर्सेस जे आहेत आपल्याला त्यांना अलॉंग एक्स आणि अलॉंग वाय ॲक्सिस मध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला त्यांना कन्वर्ट करायचं आहे. करेक्ट आहे की नाही. ठीक आहे, तर मग आपल्याकडे कसे आहेत फोर्सेस. ठीक आहे, आपल्याकडे फोर्सेस आहेत ते अशा पद्धतीने, हा आहे तुमचा 70 न्यूटनचा फोर्स, हा आहे तुमचा 50 न्यूटनचा फोर्स. ठीक आहे, तुमचे जे आहेत, ठीक आहे, वर्टिकल ॲक्सिस. ठीक आहे, हा सपोज हा तुमचा वाय ॲक्सिस आहे आणि हा काय आहे तुमचा एक्स ॲक्सिस आहे. ठीक आहे, हा काय आहे तुमचा वाय ॲक्सिस आणि तुमचा एक्स ॲक्सिस. ठीक आहे, मग आता तुम्हाला काय करायचे आहेत, यात फोर्सेसचे तुम्हाला हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल कॉम्पोनंट घ्यायचे आहेत. ठीक आहे, सो दॅट तुमचा काय होईल, हा व्हर्टिकल कॉम्पोनंट Fy बनेल आणि हा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट Fx बनेल. ठीक आहे, हा काय बनेल तुमचा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट काय बनेल तुमचा Fx बनेल. करेक्ट आहे की नाही. ठीक आहे, आणि या दोघांमधला जो अँगल जो आहे हा तुम्हाला सर्वांना माहिती आहे, हा किती आहे, थीटा आहे. ठीक आहे, तर मग आपल्याला जे माहिती आहे, आपल्याला काय करायचं होतं, फोर्सेसला रिझॉल्व्ह करायचं होतं. ठीक आहे, हा जो 50 न्यूटनचा फोर्स जो आहे तो तुमचा कसा आहे, अलॉंग एक्स ॲक्सिस आहे, म्हणजे त्याचा वाय कॉम्पोनंट तुमचा काय राहणार, 0 राहणार. करेक्ट आहे की नाही. ठीक आहे, जर तुम्ही 50 न्यूटनच्या फोर्सला जर तुम्ही रिझॉल्व्ह केलं, ठीक आहे, रिझॉल्व्ह केलं तर त्याचा एक्स कॉम्पोनंट काय येणार तुमचा 50 न्यूटनच येणार. ठीक आहे, आणि जो आहे वाय कॉम्पोनंट तुमचा किती येणार, तो 0 येणार. करेक्ट,
कारण वाय त्याचं काय येणार, तुम्ही जर अँगल घेतलात, ठीक आहे, अँगल किती येईल तुमचा 0 येईल, ठीक आहे. आणि जर तो 0 घेतलात, ठीक आहे, तुम्हाला व्हर्टिकल सोबत करायचं तर तुमचा काय होता, एफ वाय काय होता तुमचा, एफ वाय इज इक्वल टू युअर, एफ वाय काय होता आपला, एफ वाय वॉज युअर एफ साइन थिटा, ठीक आहे. साइन थिटा होता, साइन 0 किती राहतो तुमचा 0, साइन 0 टाकलं तर तुम्हाला काय मिळतो, 0 मिळेल. करेक्ट आहे. जर तुम्ही 70 न्यूटनच्या फोर्सला जर तुम्ही रिझॉल्व्ह केला तर तुमचं काय होईल, ठीक आहे, एफ एक्स काय होईल तुमचा, ठीक आहे. 70 फोर्स न्यूटनला जर तुम्ही अलॉंग एक्स ॲक्सिस केला रिझॉल्व्ह तर 70 कॉस ऑफ 60, ठीक आहे. आणि जो आहे तुमचा व्हर्टिकल कॉम्पोनंट काय होईल तुमचा 70 साइन ऑफ 60. करेक्ट आहे की नाही, ठीक आहे. तर अशा पद्धतीने जे आहे तुमचं, ठीक आहे, जे समेशन जे आहे, ठीक आहे, काय होईल तुमचं समेशन ऑफ एफ ऑफ एक्स काय होईल मग तुमचं, समेशन ऑफ एफ ऑफ एक्स 50 प्लस 70 कॉस ऑफ 60, ठीक आहे. आणि समेशन एफ ऑफ वाय काय होईल तुमचं 0 प्लस 70 साइन ऑफ 60. करेक्ट आहे की नाही, अशा पद्धतीने होईल की नाही, ठीक आहे. मग हे तुम्हाला मिळालं. मग त्याच्यानंतर तुमचं काय होतं, ठीक आहे, त्याच्यानंतर मग आपलं काय हे होतं, कशा पद्धतीने करायचं होतं आपल्याला कॅल्क्युलेट, ठीक आहे. तर तुम्हाला काय करायचं होतं, तुम्हाला फक्त जे आहे एफ विल बी वॉट युअर एफ एक्स प्लस एफ वाय होईल तुमचा या ठिकाणी. करेक्ट आहे की नाही. जर तुम्ही फाइंड आउट केलात काय, जर आर तुम्ही फाइंड आउट केलं तर आर काय होईल तुमचा, ठीक आहे, अंडर रूट ऑफ एफ एक्स स्क्वेअर, ठीक आहे, समेशन एफ एक्स स्क्वेअर सॉरी प्लस समेशन एफ वाय स्क्वेअर, ठीक आहे. तर मग या ठिकाणी तुमची ही व्हॅल्यू तुमची ही येईल कॉस हा तुमचा हाफ होऊन जाईल, ठीक आहे. हा तुमचा येईल 85, ठीक आहे, 85 न्यूटन. आणि हा तुमचा साइन 60 म्हणजे तुमचा तो किती होईल, तो तुमचा √3, ठीक आहे, 0.6 87 इंटू तुमचा 70 ते येतं ते 60.62, ठीक आहे. ते येत आहे तुमचं 60.62 येत आहे, ठीक आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे, या दोघांचं स्क्वेअर घ्यायचं आहे, 85चा स्क्वेअर प्लस 60.62चा स्क्वेअर, ठीक आहे. मी परत सांगतोय मित्रांनो, असे क्वेश्चन जे आहे ते तुम्हाला विचारलेही नाही जाणार आहेत, ठीक आहे. बट काय करतो आहे आपण, फक्त याच्या कन्सेप्ट जे आहेत त्या समजून घेण्यासाठी आपण प्रयत्न करतो आहे, ठीक आहे. आणि जर तुम्ही याचा स्क्वेअर रूट घेतला तर तुम्हाला काय मिळेल, तुमचा आन्सर 104.4च मिळणार आहे, ठीक आहे. काय मिळणार आहे, सेम आन्सर तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे, ठीक आहे. तर मग आता ते काय झालं, तुमचा फोर्स तर फाइंड आउट केला गेला, पण आता त्याच्यानंतर फोर्सचं जे आहे, ठीक आहे, लोकेशन जे आहे फोर्सचं ते तुम्हाला फाइंड आउट करायला, म्हणजे तुम्हाला काय फाइंड आउट करायला लागेल, तो फोर्सचा अँगल, ठीक आहे. म्हणजे सपोज काय असेल तुमचा फोर्स जो आहे, ठीक आहे, रिझल्टंट फोर्स जो आहे असेल मित्रांनो, तो कुठे ॲक्ट होत असेल तुमचा, ठीक आहे. सपोज समवेअर हिअर इट इज ॲक्टिंग, ठीक आहे, इट इज आर अँड दिस इज युअर अँगल अल्फा, ठीक आहे, विथ हॉरिझॉन्टल, ठीक आहे. काय आहे तुमचा हॉरिझॉन्टल सोबतचा अँगल आहे, ठीक आहे की नाही, करेक्ट. तर मग तो काय आहे तुमचा हॉरिझॉन्टल सोबतचा अँगल, म्हणजे अल्फा टॅन अल्फा विल बिकम युअर वॉट एफ वाय, ठीक आहे, समेशन एफ वाय अपॉन समेशन एफ एक्स, करेक्ट. तर मग ते किती आहे तुमचं 60.62 अपॉन हे किती आहे 85, ठीक आहे. तर जर तुम्ही ते परत फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केलात, ठीक आहे, ते जर परत तुम्ही फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केलात आणि अँगल जर तुम्ही अल्फाचा अँगल जर फाइंड आउट केलात ते तुमचं येतं, ठीक आहे. तर ते येतं टॅन अल्फा किती येतो तुमचा 0.713, ठीक आहे. आणि जो अल्फा जो येतो, अल्फा काय होतो तुमचा टॅन इनवर्स ऑफ 0.713, ठीक आहे. म्हणजेच किती येतो तुमचा तो 35.5 डिग्री येतो, ठीक आहे. तर अशा पद्धतीने जे आहे मित्रांनो तुम्हाला काय करायचे आहे, फोर्सेस जे आहे ते तुम्हाला फाइंड आउट करायचे आहे, ठीक आहे. तर मग आपला जो सिलेबस मधला जो पार्ट होता ना मित्रांनो, ठीक आहे, की जे आपल्याला फोर्सेस जे रिझॉल्व्ह करायचे होते, आपला तो पार्ट काय झाला आहे, तो पार्ट आपला बऱ्यापैकी या ठिकाणी कव्हर झालेला आहे मित्रांनो, ठीक आहे. तो पार्ट काय झालेला आहे आपला बऱ्यापैकी कव्हर झालेला आहे. आपल्याला रिझोल्युशन ऑफ फोर्सेस मध्ये जे सांगितलं होतं, ठीक आहे, रिझोल्युशन ऑफ फोर्सेस मध्ये आपल्याला सर्वांना माहिती होतं की काय काय होतं, की रिझोल्युशन ऑफ युअर नॉन कॉन्करंट फोर्सेस, ठीक आहे. मी या ठिकाणी तुमच्या समोर आणलेलं आहे, ठीक आहे. रिझल्टंट ऑफ युअर कॉन्करंट फोर्सेस आपण ते पाहिलं, ठीक आहे.
त्याच्यानंतर मग आपलं नेक्स्ट असेल पॅरलल फोर्सेस, नॉन कॉन्करंट, नॉन पॅरलल फोर्सेस, म्हणजे तुमची जनरल सिस्टम जी आहे त्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत मित्रांनो नेक्स्ट लेसनमध्ये. ठीक आहे, तर तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग. आणि जर तुम्हाला याच्याबद्दल काही डिस्कशन, काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही ते विचारू शकतात. आणि तुम्हाला काय आहे, तुम्हाला याचे मी या ठिकाणी काय लिहितो आहे, ठीक आहे, काही क्वेश्चन्स लिहितो आहे टू वेन, ठीक आहे, P इज इक्वल टू Q, ठीक आहे, अँड थिटा इज इक्वल टू युअर 60 डिग्री. ठीक आहे, देन तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे, रिझल्टंट जो आहे तो तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, सिमिलरली काय आहे, वेन P इज इक्वल टू युअर Q, ठीक आहे, अँड थिटा इज युअर वॉट 90 डिग्री, तेव्हा पण तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे, रिझल्टंट फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, अँड वेन P इज इक्वल टू Q इज इक्वल टू युअर रिझल्टंट R, ठीक आहे, तेव्हा काय करायचं आहे, तेव्हा तुम्हाला थीटा फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, हे जे 3 क्वेश्चन जे आहेत मित्रांनो ते तुम्हाला ॲज अ होमवर्क आहे, तुम्हाला ते प्रॅक्टिस करायचे आहेत आणि फाइंड आउट करायचं आहे. आणि त्याचा आन्सर जे आहे ते तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून मला सांगायचं आहे. ठीक आहे, तर तोपर्यंत मित्रांनो जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर कृपया लाईक करत जा. मी एवढे एफर्ट्स घेतो आहे तर तुम्हाला कळतं आहे की नाही ते मला कळणं अतिशय महत्त्वाचं आहे. ठीक आहे, आणि जर तुम्हाला काही मला लेसनमध्ये काही इम्प्रूव्हमेंट हवे असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला कमेंट करून सांगू शकतात मित्रांनो. ठीक आहे, तर तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग. आणि नेक्स्ट लेसनमध्ये आपण पाहूया की बाकीचे ज्या आपण रिझल्टंट जे आहेत, ठीक आहे, आपलं हे कॉन्करंट फोर्सेस आपण पाहिलं. ठीक आहे, हे कसे होते, आपले कॉन्करंट फोर्सेस होते, एका पॉईंटपासून सुरू होत होते. तर नेक्स्ट लेसनमध्ये जे आहे आपण पाहूया की बाकीचे जे पॅरलल फोर्सेसबद्दलचं नेक्स्ट लेसन जे येणारे लेसन्स आहेत त्यांच्यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, तर तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग आणि राहा आपल्यासोबत अशाच पद्धतीने. तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर.